हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा, दिवाळी वगैरे सेलिब्रेशन केलं आणि नेक्स्ट डे आम्ही मॉर्निंगलाच निघालो गावी। इकडं आहे भाऊ आणि आम्ही जाणार होतो गावाला एवढ्या लांब रिक्षामध्ये, कारण की माझा भाऊ एकटा जात होता। म्हटलं नको जाऊच, मी पण येते सोबत। मग आम्ही दोघं निघालो बघा, मस्त असं बॅगा वगैरे भरून। माझा भाऊ साफसफाई करत होता, बाहेर किती अंधार होता बघा। मग फायनली बघा, सूर्योदय व्हायच्या पहिलेच आम्ही घराच्या बाहेर निघालो, कारण की संध्याकाळपर्यंत घरी पोहोचू। मग इकडं रस्त्यामध्ये मस्त पेरू दिसले, मग पेरू वगैरे खात खात आम्ही एन्जॉय करत करत निघालो गावी। मग पेरू खाऊन काय पोट नाही भरत, म्हणून मस्त अशीच घरून सकाळी सकाळी घेतली होती चटणी आणि चपाती। भाजी घेतली होती बाहेरून, तर भाजी एवढी पातळ होती पण टेस्टी होती। मग असं मस्त आम्ही दोघांनी जेवण केलं, बहीण भावानी मिळून, आणि निघालो पुढच्या मार्गाला। तर चला, तुम्हाला मी गावाची जर्नी एकच ब्लॉगमध्ये सांगणार आहे, कारण की ह्या चॅनलला जास्त व्हिडिओ मी टाकले नाहीत, कारण की गावाला एवढं थकवा येत होता। मग मस्त अशी गाणी ऐकत ऐकत आम्ही गेलो गावी। फायनली आम्ही गावात पोहोचलो यार, हे आहे आमचं लातूर। मग गावी पोहोचल्यावर तुम्हाला सांगते, एवढा थकवा जाणवायला लागला। मग मस्त असा आराम केला। एका ब्लॉगमध्ये सगळं दाखवणं म्हणजे मुश्किल आहे, तरी चला मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। मग नेक्स्ट मॉर्निंग भाऊबीज होती, मग आम्ही इकडे मस्त तयार वगैरे झालेलो। माझी बहिणीचं कधी पण तयार लवकर होत नाही, तिच्या अगोदर मीच होते। आणि हा माझा भाऊ बघा, ते जरा आजारी असून किती खराब झालाय। मग आमचं गावाचं घर असंच आहे तसं आहे नाही का, आम्ही गरीब माणसं। मग तिकडे रक्षाबंधन भाऊबीज वगैरे केली आणि मग गेलो नेक्स्ट डे माझ्या बहिणीच्या सासरी। थोडंसं काम होतं, काय होतं तर चला। हे कोण कोण खाल्ले छोट्यापणी, मी तर खूप खायचे, आमच्या नाही का शाळेच्या तिकडे होतं। मग मला हे एवढं बघून खायची इच्छा झाली। मग त्या मामानं म्हटलं, मामा काढून द्या। बघा, त्यांनी मला असं काढून दिले। हे माझ्या बहिणीचे सासरे आहेत। मग बहिणीच्या गावी गेले होते, मग भाऊबीज करून मग तिकडे आम्ही बहिणीच्या टेरेसवर थोडंसं इकडे एन्जॉय वगैरे केला। मी आणि बहीण माझेच खूप असं फ्रेंडली आहे। मग अशी मस्त तयार झाले आणि आम्हाला जायचं होतं लग्नाला। एका ब्लॉगमध्ये सगळं सांगणं म्हणजे किती मुश्किल आहे। इकडे अशी मस्त तयार झालेली आणि मग निघालो आम्ही बघा लग्नाला। असं मस्त व्ह्यू होता, माझ्या बहिणीचं गावाकडे पण मस्त व्ह्यू होता। मग फायनली पोचलो लग्नाला। इकडे माझ्या बघा पुरी खानदान होती लग्नाला, चुलत्यान बिलत्यान, माझी आई सगळे। मग इकडे मंगळाष्टिका वाटत होते, ते पण घेतल्या। बसलेलो मग इकडे माझी मोठी चुलती आहे बघा। मग फायनली नवरदेव आल्या घोडी चढून। तिकडे बघा कसं घोड्यावर बसलेला नवरदेव, बिचाऱ्याचं झालं बाबा एकदाचं शुभमंगल सावधान। मग ते जेवायला पण मस्त होतं, इकडं जेवण वगैरे केलं बघा, खारी बुंदी वगैरे होतं। आणि मी माझी बहीणच असतो कुठे गेलो तिथं। मग आमचं लग्न वगैरे झालं, मग निघालो आम्ही घरच्या रस्त्याला। मग भाऊ घेऊन आला होता रिक्षा घेऊन, आणि त्याच्या रिक्षामध्ये आम्ही गप्पे मारत गेलो। ते दोघं बसलेले, इथं माझा भाऊ मोठा, इथं मी आणि माझी आई, सगळे मिळून निघालो गावाकडं। मग दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला मग माझी भाऊजी गेली होती गावी। मग स्वयंपाकाचा दिवस आला, ते माझ्यावरच येणार माहिती होतं मला नाही का। मग स्वयंपाक वगैरे मी केला, करणार होती शेपूची भाजी। मग सगळ्यांना माझ्या हातचं खूप जेवण आवडतं बरं का, मी छान स्वयंपाक बनवते। मग इकडे मी स्वयंपाक बनवत होती, शेपूची भाजी, भात, वरण आणि भाकरी असं बनवणार होते। मग पहिलं भाजी बनवून घ्यावं म्हटलं, की कुकर झालेला, कुकर नाही टोपातच शिजवली होती डाळ। मग जेवण वगैरे केलं, मग बहिणी मिळून गेलो शॉपिंग करायला। इकडे काय आमच्या गावामध्ये एकच दुकान आहे, इथं सगळं म्हणजे सगळं भेटतं बरं का। ही माझ्या 2 चुलत बहीण आहेत, म्हणजे बहिणी आहेत माझ्या। मग रात्री आमचे शॉपिंग करून आलो, आणि माझा हा हे चुलता। अशा छोट्या गोष्टी आमचा चुलता दुसरं काय देऊ शकत नाही, पण असं खायला प्यायला खूप घालतो। मग त्यांनी आणल्या होत्या अशा ककड्या गावरान, इकडं माझी चुलती मला देत होती कापून। आम्ही सगळ्या बहिणींनी मिळून मस्त असं खाल्ल्या, काकड्या मस्त होत्या नाही का गावरान गावाकडच्या। बोलत आम्ही खाल्लं नाही का, तिकडं अंधार होता। मग नेक्स्ट मॉर्निंगला आम्ही गेलो होतो थोडं बाहेर। हे बघा आमच्या गावात चौक, मी जर बघते तसं छोट्यापण आहे तसंच आहे राव, काय सांगायचं। मग चला म्हटलं, गावाकडचे सगळे कामे झाले, मग जायचं निघाले पुण्याकडे जायला। मग म्हटलं चला जाऊया, पोरं सोडून आलेली, इकडं आवरून घेतलं सगळं। काही गावाकडे जायचं यायचं खूप टेन्शन असतं माहिती का। मग इकडं माझी भाऊजाई असं काहीतरी करत होती, पायाला वगैरे लावत होते, ते कुंकू लावतात आमच्याकडे। लेक नांदायला गेली की मग हे असं आमच्याकडे लावतात, मग हे लावत होती माझी भाऊजाई। मग ती भाऊजी ते काय पाया वगैरे पडलं, पाय धुतले माझे।
मग पाय वगैरे धुवून झाले, ती माझ्या पाया पडत होती. मग मी तिला बळानच आशीर्वाद दिला. मग निघाले ट्रेनकडे. ट्रेनमध्ये बसून मस्त अशा रील्स वगैरे बनवल्या. मी ट्रेनमध्ये गेले आणि रील्स बनवले असं कधी झालंच नाही. आणि माझा स्पेशल डब्बा होता, रिजर्वेशन होता. असं मस्त एकटी सफर करत आले रिटर्न माझ्या घरी. मग घरी आले इकडे देख सकते हे माझं पिल्लू कसं बसलं होतं. 8 दिवस मला सोडून राहिले माहिती आहे का, मी 8 दिवस गेले होते. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही माझ्या विद्या व्लॉग्स चॅनलवर जाऊन बघू शकता. तर चला आज के लिए इतना ही, मिलते कल.